जय शिवराय, जय श्रीराम. जस्ट नारायणगाववरून आलो. तर एवढं रात्री व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे इथं तुम्हाला वरती एक पोस्ट दिसत असेल. एका मंदिराबाहेर आपली गोमाता उभी होती, तिच्यावरती हल्ला करण्यात आलाय. तर इथं लिहिलंय की मंदिरासमोर आहे ना आपली गोमाता उभी होती, तर कोणीतरी शेतकऱ्याने वगैरे तिच्यावरती हल्ला केलाय. तर इथं पुढे जे लिहिलंय ना, जे मला अजिबात पटलं नाही, की बेजुबान को ऐसा क्यों मारना नहीं, ऐसा मारना नहीं चाहिए, उनको भी दर्द होता है. किसान भाई से निवेदन है की नाही की हात जोडकर अनुरोध आहे की ऐसा मत करे ऐसा वैसा, हे लिहिलंय. अनुरोध बिनरोध काही नाही, जिथं भेटतील ना तिथे ठोकले जातील, बाकी काही नाही. हे जी लोक आहेत ना, जे आपल्या गोमातेसोबत असं करतात, त्यांना ना भर चौकात हाणलं पाहिजे, फक्त भेटली पाहिजेत. आणि हा, ज्यांना वाटत असेल ना की आम्ही ह्या व्हिडिओ फक्त व्ह्यूज साठी करतो, एखादा व्यक्ती ना ही गोष्ट व्ह्यूज साठी जरी करत असेल ना, सोपं नाहीये. कारण की इतकं हेट भेटतं ना, तुम्हाला सांगतो, जे हिंदू धर्माचा विरोध करतात त्या लोकांकडून आम्हाला इतकं हेट भेटतं ना. तर आम्हाला म्हणजे माझं तर हे नवीनच अकाउंट आहे. आम्ही व्हिडिओ पण आम्ही भरपूर बनवायचो, पण जे माझ्यासारखे भाऊ आहेत, मोठे भाऊ आहेत आपले, जे व्हिडिओ बनवतात, हिंदू धर्माबद्दल व्हिडिओ बनवतात, हिंदू धर्माला सपोर्ट करतात, इतकं हेट भेटतं ना, मारून टाकण्याची धमकी येते, कुठं हल्ला होतं, कुठं काय होतं. त्याच्यामुळे जरी एखादा व्यक्ती व्ह्यूज साठी जरी हे करत असेल ना, सोपं नाही ह्या गोष्टी. आणि गोमाता ही आपली माता आहे, तिच्यावरती केले जाणारा कोणताच अत्याचार आम्ही सहन करून घेणार नाही. बलात्कार होतात किंवा काय होतं, ह्या गोष्टींना ट्रेंडिंगला येतात. एखाद्या ट्रेंड सारखं तेवढं पुरतं तेवढं चालतं, सगळं विसरून जातं. ज्या कोलकात्याचं झालं डॉक्टरचं, आहे का आता कोणाच्या लक्षात आहे का? ह्या गोष्टी काय होतात, तेवढ्या पुरतं तेवढ्या ट्रेंडिंगला येतात, सोडून देतात, नंतर लोकांच्या लक्षात पण नाही राहत. कसं आहे, ह्या काही गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे, गोष्टी सुधारवल्या पाहिजेत. कारण की काय होतं माहिती का, नुसत्या स्टोरी टाकून काय होत नाही, आणि नुसतं हिंदू धर्म करून काय होत नाही. कारण की आपण तसं वागलं पण पाहिजे. आणि दरवेळेला ॲज युजल मी जसं सांगतो, आपल्या कोणत्याही दुसऱ्या धर्माला हेट नाहीये. जी वाईट लोक आहे, आपला हेट त्यांना आहे. गोमातेच्या मांसाची तस्करी वगैरे होती, म्हणजे काही लोक झोपलेले असतात की आपली गोमाता नेतात, कापतात, हे करतात. कसं काय ना, जर टाईट सिक्युरिटी लावली किंवा काही केलं तर ह्या गोष्टी नाही होणार. तर या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. गोमातेवरती केलेले अत्याचार आपण सहन करून नाही घेणार, कारण की ते फक्त प्राणी नाही, आपली माता आहे. गोष्टींसाठी ना प्रत्येक हिंदू स्टँड आउट झाला पाहिजे. आणि नुसतं स्टँड आउट होऊन नाही चालणार की व्हिडिओसाठी मी असं फक्त बोललो आणि इन जनरल माझं वागणं वेगळं आहे. हिंदू धर्म किंवा हिंदू फक्त हा सोशल मीडियावरती नाही दिसला पाहिजे, तर हा रिअल लाईफ मध्ये, रियालिटी मध्ये सुद्धा एक कट्टर हिंदूच राहिला पाहिजे. की दुसऱ्या काही धर्माचे माझे एवढे जीवाभावाचे मित्र आहेत ना, की आम्ही सोबतच असतो असे. त्याच्यामुळे दुसऱ्या कोणत्या धर्माला आपल्याला विरोध नाहीये, आपला वाईट लोकांना विरोध आहे. ह्या गोष्टी लवकरात लवकर थांबल्या पाहिजेत. त्यासाठी लवकरात लवकर काही ना काही निर्णय होतीलच. राम राम.